आम्ही सारे खवय्ये. नमस्कार, मी शेफ निलेश लिमाय. आम्ही सारे खवय्येमध्ये तुमचं स्वागत. कुठल्याही चांगल्या कार्याची सुरुवात करण्याआधी आपण गणरायाचं नाव घेतो. इतकंच काय की लग्नाच्या पत्रिकेमध्ये सुद्धा आपण लिहिलेलंच असतं की कार्य सिद्धीस नेण्यास श्री समर्थ आहेतच. खरं तर आपण कुठल्याही देवळात किंवा खास करून बाप्पाच्या मंदिरात आपण गेलो तर त्या बाप्पाची मूर्ती पाहूनच आपल्याला खूप समाधान वाटतं, प्रसन्न वाटतं आणि आपल्याला जाणीव होते की आपलं कार्य किंवा आपलं जे काम आहे ते अगदी हमखास 100% सक्सेसफुल होणारच आहे. आपण आपल्या परंपरेनुसार तुम्हाला आम्ही सारे खवय्येच्या माध्यमातून वेगवेगळ्या गणपती, स्वयंभू गणपतीचं दर्शन घडवून आणतोय. आजही मी अशाच एका छान प्राचीन मंदिरापाशी आलेलो आहे. स्वयंभू गणपती आहे. आता बाप्पांना निरोप द्यायची वेळ आलेली आहे. पुढच्या वर्षी लवकर या हेही आपण देवापुढे प्रार्थना करतोय. तेव्हा आज आपण या कुठल्या मंदिरात आलोय आणि आपल्या कार्यक्रमात काय काय आज छान छान मी तुम्हाला दाखवणार आहे ते आपण पाहूया. चला सुरुवात करूया. पारनेर इथलं भालचंद्र गणेश मंदिर हे खूप जुनं मंदिर असून मुद्गल पुराण आणि गणेश पुराणामध्ये या मंदिराचा संदर्भ आढळतो. निसर्गाच्या सान्निध्यात वसलेलं हे मंदिर हे प्राचीन स्थापत्यशास्त्र व शिल्पकलेचं उदाहरण आहे. हा गणपती मंगळाचा गणपती तसंच गणेश खिंडीतला म्हणूनही ओळखला जातो. मंगळ नावाच्या ऋषीने तप करून गणपतीला प्रसन्न करून घेतलं अशी आख्यायिका यामागे आहे. नमस्कार गुरुजी. नमस्कार. नमस्कार. आम्ही सारे खवय्येमध्ये तुमचं स्वागत. हो हो. गुरुजी, पहिलं मला आणि आपल्या व्ह्युअर्सना सांगा की या मंदिराची काय आख्यायिका आहे. ह्याची आख्यायिका अशी आहे की फार पुरातन मंदिर आहे हे आणि हे पेशवे शिवाजी काळाच्या पूर्वीचं आहे. आणि हे जे अगदी आडमार्गाला मंदिर असतात हे जागृत देवस्थान असतात. गुरुजी, मगाशी तुम्ही बापट म्हणालात तर ते स्वातंत्र्य सेनानी सेनापती बापट त्यांच्याच बद्दल बोलत होता. काय त्यांचं असे की त्यांचे वडील महादेव बापट हे पांडुरंग महादेव बापट यांचं पूर्ण नाव. आणि ते पांडुरंग म्हणजे महादेव बापट हे तहसीलमध्ये क्लार्क होते. पूर्वी ते इथं सेवा करायचे, इथं घरं होते. आणि ते बापटांचं वडिलांना साक्षात्कार झाला की महादेव बापटांना की तुझा मुलगा नाम म्हणतो होईल जागतिक कीर्तीचा, हे सेनापती बापट. आज ज्या मी गणपतीच्या दर्शनाला गेलो होतो तिकडे गेल्यावरच मला एवढं प्रसन्न वाटलं. माझ्या मनात सात्विक भाव निर्माण झाले. दर्शन घेऊन येता येता मी विचार करत होतो की तुम्हाला काय रेसिपीज करून दाखवाव्या. तर मनात ठरवलं की तुम्हाला सात्विक रेसिपीज करून दाखवाव्या. सात्विक रेसिपीज म्हणजे काय हे मी तुम्हाला आपण डिश बनवता बनवता सांगणारच आहे. पण आजची आपली पहिली रेसिपी काय आहे ते तुम्हाला आधी सांगतो. आजची आपली पहिली रेसिपी आहे बटाटा फ्लावरचा रस्सा. पण तो असणार आहे सात्विक. तर तो कसा बनवायचा हे मी तुम्हाला सांगतो. पण त्यासाठी आधी काय काय साहित्य घेतलंय सुरुवातीला ते पाहून घेऊ. बटाटा फ्लॉवर रस्सा बनवण्यासाठी लागणारं साहित्य: 200 ग्राम फ्लॉवर, 4-5 बटाट्यांचे तुकडे, 100 ग्राम दही, आमसूर पावडर, 2 ते 3 लवंगा, 1 चमचा जिरं, तमालपत्र, दालचिनी, तिखट, धणे जिरे पूड, बारीक चिरलेलं आलं, बारीक चिरलेली हिरवी मिरची, हळद, गरम मसाला, मीठ, तेल आणि पाणी. कृती: प्रथम पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये जिरं, लवंग, तमालपत्र आणि दालचिनीची फोडणी करावी. या फोडणीमध्ये आलं, हिरव्या मिरच्यांचे तुकडे, बटाटे आणि पाणी घालून मिश्रण परतून घ्यावं. त्यामध्ये फ्लॉवरचे तुकडे, आमचूर पावडर, तिखट, हळद, गरम मसाला, धणे जिरे पूड आणि मीठ घालून एक वाफ काढावी. नंतर त्यामध्ये पाणी आणि फेटून घेतलेलं दही घालून ग्रेव्ही तयार करावी. एक उकळी काढून बटाटा फ्लॉवर रस्सा सर्व्ह करावा. फ्लॉवर बटाट्याची साहित्य आणि कृती लिहून घेतली असेलच. वळूया आपल्या दुसऱ्या रेसिपीकडे. आपली दुसरी रेसिपी आहे निमोना. आता निमोनासाठी आपण काय काय साहित्य घेतलंय सुरुवातीला ते पाहून घेऊ. निमोना बनवण्यासाठी लागणारं साहित्य: ब्लँच केलेले मटार, 100 ग्राम उकडलेल्या बटाट्यांचे तुकडे, 2 ते 3 चमचे दही, तेल, हिंग, तमालपत्र, वेलची, बारीक चिरलेलं आलं, बारीक चिरलेली हिरवी मिरची, मीठ, आमचूर पावडर, तिखट आणि हळद. कृती: प्रथम तेलामध्ये हिंग, वेलची, तमालपत्र आणि आलं परतून घ्यावं. ब्लँच केलेल्या मटारची जाडसर भरड करावी. मिरचीचे तुकडे, मटारचा जाडसर प्युरे आणि पाणी घालून मिश्रण उकळवून घ्यावं. त्यामध्ये उकडलेले बटाटे, मीठ, आमचूर पावडर, तिखट, हळद आणि 2 चमचे दही घालून वाफवून डिश सर्व्ह करावी. नैवेद्यासाठी अजून वेगवेगळ्या प्रकारचे नैवेद्य तुम्हाला करून दाखवले. तर यावेळेला मोदकाबरोबर तुम्ही हेही पदार्थ करून बघा. आणि आता जाता जाता आपण काय म्हणणार, उद्या अनंत चतुर्दशी आहे, तेव्हा गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या.